हॅलो फ्रेंड्स, मी गुलशन बेलदार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या आपल्या इग्नाइट बँकिंगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, एक महत्त्वाची जी आहे तर ती अपडेट घेऊन तुमच्या समोर आला आहे. एकदम शॉर्ट असा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ जे आहे तर त्या सेबीच्या इन्क्रीज जागाबद्दलची. तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वी सेबीच्या जागा ज्या आहेत तर त्या 110 जागा निघाल्या आहेत मित्रांनो. 110 जागांसाठी जाहिरात आहे. सो त्याच संदर्भामध्ये सेबीच्या ज्या जागा आहेत तर त्या इन्क्रीज झालेल्या आहेत, वाढलेल्या आहेत. त्याबद्दलचा आपला शॉर्ट व्हिडिओ जो आहे होणार आहे. सो त्याआधी ॲज युजल आपली बॅच मित्रांनो, उडान बॅच. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला या गोष्टी आम्ही यासाठी बंबार्डिंग करत असतो की जेणेकरून तुम्हाला याचा बेनिफिट व्हायला हवा. ठीक आहे ना. जर तुम्ही बिगिनर्स असाल आणि जर तुम्हाला माहीतच नसणार आहे की बँकिंग काय आहे, कसं केलं जातं, तर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत. त्याच सोबतीला तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कस्टमाइज जे आहे तुमचं स्वतःचं काउन्सिलिंग करून घेऊ शकतात. जर काही डाऊट्स असतील तर या स्क्रोलिंगमध्ये जो नंबर आहे जो तुम्हाला दिसतो आहे तर त्यालासुद्धा कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. बॅचला मित्रांनो परचेस करा, बॅचला एनरोलमेंट करा. बॅच खूप महत्त्वाची आहे. एक्झाम कोणती असुद्या, तुम्हाला या बॅचशिवाय कुठंही IBPSमध्ये म्हणजे मला असं वाटतं जर तुम्ही बॅच कधी परचेस केली तर तुमच्या येणाऱ्या कोणत्याही परीक्षांमध्ये रामबाण उपाय ठरणारी ही तुमची बॅच असणार आहे मित्रांनो. खूप सारे लेक्चर्स आहेत, रेकॉर्डेड आहे, लाईव्ज आहेत, खूप सारा बेनिफिट्स आहेत, नंबर ऑफ लेक्चर्स आहेत. पाहायचं असेल तर आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ॲपमध्ये जाऊन त्याच्यामध्ये बँकिंग सेक्शनमध्ये जा आणि बघा एकदा काय काय नाही. ठीक आहे. सो आपण पाहूया की याच्यामध्ये नेमकं काय आहे. सेबीच्या मित्रांनो इन्क्रीज जे आहे तर त्या जागांबद्दलचा हा एकदम डिटेल व्हिडिओ आहे. डिटेल जे आहे तर तो पेज आहे, या ठिकाणी सगळं सांगितलं आहे त्यांनी की कोणत्या कोणत्या ज्या जागा आहेत तर त्या वाढलेल्या आहेत. ठीक आहे ना. याच्यामध्ये मॉडिफिकेशन म्हटलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, फक्त जागांच्या इन्क्रीमेंटबद्दलचा हा व्हिडिओ आहे. त्यांनी फक्त सेबीमध्ये एवढंच सांगितलं की आम्ही जागा फक्त इन्क्रीज केलेल्या आहे. ॲप्लिकेशन स्टार्टिंगची डेट तीच आहे. ॲप्लिकेशन एंडिंगची डेटसुद्धा मला असं वाटतं की 28 नोव्हेंबरच्या जवळपासची असेल, तीच आहे. कोणताही बदल, याच्यामध्ये कसलाही बदल घडलेला नाही. सर्व डेटा, सर्वच्या सर्व स्ट्रक्चर तेच राहणार आहे. फक्त जागांमध्ये वाढ झाली. मग कोणती कोणती वाढ झाली? सगळ्यात महत्त्वाचं, जनरलच्या ज्या जागा होत्या जनरलच्या तर त्या 56 होत्या, त्या वाढून आता 21 वाढून त्या किती झालेल्या आहेत? 77 झालेल्या आहेत. आणि ज्या जागा रिसर्चच्या होत्या 4 तर त्या वाढून किती झालेल्या आहेत? 8. असा आधी 110 जागा होत्या. 110 जागांची ॲड होती आणि तीच आता झालेली आहे 135 या जागांची ॲड झालेली आहे. ठीक आहे. आय होप सो तुम्ही पाहू शकतात. याच्यामध्ये त्यांनी डिटेलिंग करून दिलेलं आहे. SC/STमध्ये डिव्हिजन जे आहे किती किती जागा इन्क्रीज झालेल्या आहेत. ठीक आहे. सो बाकीचा जो डेटा वगैरे आहे हा तेवढाच आहे. ही एकच गोष्ट जी आहे ही त्यांनी आपल्याला दिलेली आहे, बाकी कुठलंही नाही. So the last date of the submission of the application remains as notified, which is the November 28, 2025. लास्ट डेटसुद्धा त्यांनी चेंज केली नाही. कोणताही डेटा चेंज झालेला नाही आहे, जरा लक्षात ठेवा. सो फॉर्म भरत असताना याचा प्लस बेनिफिट तुम्हाला आता होणार आहे. सो याचा फायदा घ्या. लवकरात लवकर जर अजूनही फॉर्म भरला नसेल तर पटकन फॉर्म भरा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. सो पुढच्या व्हिडिओला लवकरच भेटूया. तोपर्यंत थँक्यू.